श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ॲक्टिव्ह लाईफ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. भगवान शंकर हे लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे. भगवान शंकराला आवडता काळ श्रावण महिना. श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. आपापल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी असते. म्हणूनच सुख, समृद्धी, शांती येण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये शिवाची उपासना करा. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत केले जातात. त्यापैकी एक अत्यंत प्रभावी व्रत शिवलीला अमृत पारायण हे व्रत मनोभावे करावे. जे काही इच्छा असतील ते पूर्ण होतील आणि आपल्या मनोकामना पूर्ण होईल. शिवलीला अमृतचे पारायण कोणी करावे, कसे करावे, त्याचे नियम, अटी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. श्रावण महिन्यात शिवलीला अमृत पोथीचे पारायण कसे करायचे? भगवान शंकराची कृपा प्राप्त होण्यासाठी शिवलीला अमृत पोथीचे पारायण करावे. पोथीचे पारायण करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. एक दिवसीय पारायण म्हणजे एक दिवसाचे पारायण करायचे असेल तर सोमवारी 15 अध्याय एक संपूर्ण पारायण करावे. 1 ते 15 अध्याय. स्नान केल्यानंतर शांत एकांतात पवित्र मनाने बसून शिवाची पूजा करावी. त्यानंतर संकल्प घेऊन पारायण करावे. पारायण चालू असताना 7 अध्यायानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यावी. त्या अवधीत देहधर्म आवरावे. पाणी, दूध, फळे भक्षण करावेत. हात, पाय, तोंड स्वच्छ धुवून पुन्हा आसनस्थ व्हावे आणि पाठ पूर्ण करावा. पारायणानंतर ओम नमः शिवाय या षष्टाक्षरी मंत्राचा 108 वेळा रुद्राक्ष माळीवर जप करावा. त्यामुळे मनात असणाऱ्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील. 2 सप्ताह पारायण. सकाळी किंवा संध्याकाळी शुचिवृत्त होऊन शंकराच्या मंदिरात जावे. पूजेचे सर्व साहित्य बरोबर घ्यावे. शिवलिंगासमोर बसून श्रद्धेने पूजने सुरुवात करावी. पूजेच्या वेळी मनात कोणतीही चिंता न करता श्री शंकराचे स्वरूप डोळ्यासमोर आणावे. शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजेचे आरंभ करावे. शिवलिंगावर जल, पंचामृत, भस्म, फूल अर्पण करावे आणि 11 बेलाची पाने व्हावीत. हात जोडून डोळे बंद करून शुद्ध अंतकरणाने शिवलिंगाची आपल्या काही इच्छा असतील ते बोलून श्री शंकराला प्रार्थना करावी. मी शंकराला प्रसन्न करून शांत, समाधान, जी मनोकामना असेल ती बोलून मी आजपासून 7 दिवसीय शिवलीला अमृतचे पारायण करणार आहे. तरी आपण माझ्यावर कृपा करून पारायण पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी. त्यानंतर मंदिरात किंवा स्वतःच्या घरी येऊन शुचिवृत्त होऊन 7 दिवसासाठी अखंड नंदादीप प्रज्वलित करावे व त्यानंतर शिवलीला अमृत पोथी वाचावी. पोथी वाचनाच्या रोजी एकच वेळ ठेवावी. शक्यतो पहाटे सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी वाचावी. पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल. इतरांना ऐकवावी. सप्ताह पारायण करण्याची एक पद्धत. सोमवार अध्याय 1 व अध्याय 2, मंगळवार अध्याय 3 व अध्याय 4, बुधवार अध्याय 5 व अध्याय 6, गुरुवार अध्याय 7 व अध्याय 8, शुक्रवार अध्याय 9 व अध्याय 10, शनिवार 11 व 12, रविवार 13 व 14 आणि 15. अशा प्रकारे 7 दिवसात 15 अध्याय पूर्ण करावेत. पारायणानंतर रोज ओम नमः शिवाय या मंत्राच्या श्रद्धेने 108 वेळा जप करावा. 7व्या दिवशी रविवारी महादेवांना नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये मलिदा. तुमच्याकडे काय म्हणतील ते नक्की सांगा. मलिदा त्याला चुरमा पण म्हणतात. चपातीपासून बनवतात. त्याचे 3 भाग करायचे आणि त्यात 3 लाडू बांधून घ्यायचे. महादेवाला खूप आवडतो मलिदा. तुम्ही ते नक्की करून दाखवा. नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटावा व तसेच उद्यापन समजावे.
रविवारी महादेव मंदिरात जाऊन शिवापुढे यथाशक्ती तांदूळ व पैसे ठेवावे. यथाशक्ती धन धान्य वस्तू व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे. त्यामुळे भक्तांना कशाची कमतरता भासत नाही. 3 सप्ताह पारायण पद्धती. सोमवारी 15 अध्याय एकाच संपूर्ण पारायण करावे. रोज 1 पारायण याप्रमाणे 7 दिवसीय 7 पारायण करावेत. नियम मागे सांगितल्याप्रमाणे 1 दिवसीय पारायणाप्रमाणेच पाळावेत. अध्याय वाचन दररोज किंवा दर सोमवारी फक्त 11 अध्याय 3 वेळेस किंवा 1 वेळेस वाचावे. नियम आधी सांगितल्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये 11वा अध्याय नक्की वाचा. 1 महिना दररोज 1 वेळेस तरी नक्की वाचा. तुम्हाला पूर्ण पारायण करणं शक्य नसेल तर श्रावण महिन्यात दररोज 1 वेळेस नक्की वाचा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा. 11वा अध्याय वाचल्याने एकादश रुद्र प्रसन्न होतात आणि रुद्रपाठ केल्याचे पुण्य मिळते. 42 ओव्या पठण ग्रंथाच्या शेवटी दिलेल्या 42 ओव्याचे नित्य पठण केले जाते. ज्यांना वेळेअभावी इतर काही कारणामुळे ग्रंथ पठण करता येत नाही त्यांच्यासाठी या ओव्या कमी येतात. रोज सकाळी स्नान करून या 42 ओव्या वाचावेत. सर्व ग्रंथाचे पठण केल्याने पुण्य मिळते. नेहमी भस्म व रुद्राक्ष धारण करून अध्याय वाचन करावे. त्याबरोबर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महादेवाची अखंड कृपा आशीर्वाद पाठीशी राहतो. या सर्व उपासनेत नित्य नियम पाहिजे. अंत असावा. संकल्पयुक्त मनाने करावे. श्रद्धा ठेवावी. संकल्प करून पठणास प्रारंभ करावा. शास्त्रोक्त पद्धतीने शिवलिंगाची व शिवप्रतिमेची पूजा करावी. सर्व उपासना व्रतस्थ राहून ब्रह्मचर्य पाळन व्यवस्थित करून रात्री जमिनीवर खाली झोपावेत. परान खाऊ नये. मासिक शिवरात्रीचा उपवास, शिवपूजन, शिवदर्शन, त्या दिवशी शिवमंत्र जप, शिवलीलामृत पारायण यांनी सर्व मनोकामना पूर्ती होते आणि महादेवाची कृपा असते. महादेव प्रसन्न होतात. बेलाची पाने, पांढरे फुले, भस्म, शुद्ध जल, गंगाजल, दूध, दही, मैलिदाचे नैवेद्य, पंचामृत या साऱ्या गोष्टी शंकराला प्रिय मानल्या जातात. त्यामुळे यांचे पूजनात फार महत्त्व आहे. शिवलीलामृत पारायणामुळे सर्व इष्टकामना पूर्ण होऊन रोग, मृत्यू, पाप, दारिद्र्य, कोडासारखे असाध्य रोग, संकटे, बंधने टळतात. आयुष्य, धनसंपत्ती, संतती वाढेल. तुष्टी पुष्टी मिळेल. हे सर्व मिळून शेवटी मोक्ष प्राप्त होऊन शिवलोक प्राप्त होईल. मी शंकराच्या चरणकमलाजवळ प्रार्थना करावी. हे प्रभो, मला अनमोल मानणाऱ्या जीवन प्राप्त झाले आहे. माझ्या होऊन सदैव सत्कर्मी घडू देत. मला सतत आचार विचार उच्चाराची तू प्रेरणा दे. माझ्यावर येणाऱ्या संकटांना मला ते सावरण्याचे कल्याणाचे विचार माझ्यात मनात सदैव निर्माण होऊ दे. माझे अंतःकरण शुद्ध होऊन अखिल मानव समाजाची सेवा माझ्या हातून घडू दे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.